I awoke all alone on a Sunday playing games with the name. मी चैत्राली यमगर नवीन कथा मालिका घेऊन आली आहे. ऑफिसवाली अधुरी लो स्टोरी. आज मी त्याचा भाग पहिला तुमच्यासमोर सादर करत आहे. ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. तिचा वास्तविक जीवनाशी कुठलाही संबंध नाही. आढळल्यास केवळ योगायोग समजावा. कथा याआधी मी कुठेही लिहिलेली नाही. पहिलाच भाग आता मी आजच लिहिला आणि आजच प्रकाशित पण केली. तर चला आता आपण कथेतील मेन पात्र कोण आहेत, थोडी त्यांची ओळख करून घेऊयात आणि त्यानंतर कथेला सुरुवात करूया. कथेची मेन नायिका आहे आर्या देसाई. तिचे आई-वडील प्रेम देसाई आणि शालिनी देसाई. कथेचा नायक आहे अजय. कथेचा नायक आहे अजय. त्याची फॅमिलीची ओळख होईलच आपली पुढे. त्याची गर्लफ्रेंड आहे. तिचं नाव आहे किमया सरपोतदार. जी KS कंपनी, जी आशियातील टॉप 5 आहे, त्याच्यातील एक जण आहे. तिच्या वडिलांची कंपनी आहे आणि ती त्या कंपनीत काय करत आहे, कसं आहे ते आपण पुढे बघूयाच. तर सुरुवात करूया आता आपल्या गोड कथेला. आर्या, अगं बाळ उठ ना लवकर. आज ऑफिसला जायचं नाही का? पहिलाच दिवस आहे ना? एका घरात आज मोठी गडबड चालू होती आणि तिथे एका 40-50 वयोगटातील बाईचं हाकेवर हाक देणंही चालू होते, किचनमधूनच. शिवाय हातही आपले नाश्ता बनवण्यात बिझी होते. शालिनीबाई, जरा हळू. तोच डायनिंग टेबलवर बसलेले एक प्रतिष्ठित माणूस व्यवस्थित न्यूजपेपरची घडी घालून जरा रागातच बोलतात. तुमच्या त्या आर्या मॅडम उठतील की नाही आज माहीत नाही, पण हो, असं जर रोज रोज आरडाओरडा तुम्ही केला तर कान मात्र आमचे जातील, ते रागात बोलतात. सॉरी सॉरी, ते आज तिचा पहिला दिवस. तशी ती बाई लगबग करत आपल्या हातातील आमलेट टेबलवरच्या एका डिशमध्ये ठेवत दिलगिरी व्यक्त करत बोलते. ऑफिसला जाण्याआधी तिला सांगा मला भेटून जायला. ते ओरडतात तसं त्यावर शालिनीबाई मान होकारार्थी हलवतात. मग त्यांनीही काही जास्त रिॲक्ट न करता ब्रेडला जाम लावत ते ऑमलेट खायला लागले. मासाहेब, मी येते ग. शालिनीबाई अजून किचनमध्ये जात होत्याच की एक 22 वर्ष ओलांडलेली मुलगी गडबड करतच म्हणते, की आपल्या हाताच्या मनगटावर घड्याळ लावत लावतच बोलत होती. तसं त्या मगाच्या माणसाने तिच्याकडे नकारात्मक मान हलवत शालिनीबाईकडे तिला पाठवा आमच्या रूममध्ये असा कटाक्ष टाकला. तसं शालिनीबाईने घाबरत हो म्हटलं आणि ते प्रतिष्ठित माणूस परत आपले खाण्यात गुंतून गेले. अगं अशी लगेच कशी चालली आहेस? जरा नाश्ता कर, मी लगेच आणते. त्यावर आता त्या घाई करत तिच्या हाताला धरून एका खुर्चीवर बसवत बोलतात. अगं आई, उशीर होतोय. आज पहिला दिवस. ती मात्र अजूनही गडबड करतच बोलते. हो म्हणूनच. आणि तुझ्या डॅडला तुझ्याशी काही बोलायचं आहे. तू ऐक त्यांचं, मी आलेच तोपर्यंत. पण त्या तरी ऐकणार होत्या का आता? शालिनीबाई, आई ज्या होत्या ते तिच्या. आणि बघ, शांततेत ऐक, उलटं बोलू नको. त्या आता जाता जाता हळूच तिच्या कानात खुसफुसतात. तसं आता त्या मुलीचे लक्ष तिच्या समोरच बसलेल्या माणसाकडे गेलं. तसं तिनं वाकडं तोंड केलं. ते तोंड फक्त खाण्यासाठी यूज करा. उगी त्याला कष्ट देऊ नका बाकीच्या कामात. पण ते नेमकं त्या माणसाने पाहिलं आणि गरजले. मी पण कोणाला सांगतोय? तसंही म्हणा, हे तोंड एकतर खाण्यासाठी नाहीतर ती वायफळ चर्चा करण्यासाठीच तुम्ही उघडता. ते आता थोडे चिडून बोलतात. मग कशाला तुम्ही बोलायचे धाडस करता ना? मला जे करायचं आहे ते मला करू द्या ना. यावर ती मुलगी रागात जरा मोठ्याच आवाजात बोलते. आर्या, ते तुझे डॅड आहेत. तोच आतून दुसरे ऑमलेट घेऊन आलेल्या शालिनीबाई कडाडल्या. पण मी तसं मानत नाही, की त्यांनी दिलेल्या ऑमलेटची गुंडाळी करत बोलते.
मला उशीर होतोय. मी येते. आणि घाईतच उठून चालायला लागते. मोठ्या कंपनीत जात आहात. माझा विरोध असतानाही. तेही आपली कंपनी सोडून. तर ठीक आहे. पण इंटरव्ह्यूला जाताना मला दिलेल्या प्रॉमिसची आठवण ठेवा, म्हणजे मिळवं. पण तिला असं जाताना पाहून तो माणूसही जागेवर उठून उभा राहत कडाडला. हो, आहे माझ्या लक्षात. नाही पडणार कुणाच्या प्रेमात. त्यांचा आवाज कानावर पडताच ती जागीच थांबली आणि त्याच कडक आवाजात त्यांना बोलली. पण हो मिस्टर देसाई, तुम्ही म्हणत आहात म्हणून नाही, तर माझाच प्रेम यावरचा विश्वास उडाला म्हणून. पण समोर त्या माणसाला कुटील हसताना पाहून आता पुढे ती बोलली, ज्यामुळे त्या माणसाचे हसू लोप पावते. तुम्ही काही म्हणा, पण या कंपनीत जॉईन व्हायचं माझा जो गोल आहे तो वेगळा आहे आणि तो पूर्ण झाल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. ती पुढे मनातल्या मनात बोलते आणि दाराबाहेरही पडते. यावर पण आता तो मागचा माणूस परत तसाच कुटील हसतो. पण शालिनीबाई आपल्याकडे पाहत आहे हे लक्षात येताच तेही आपल्या खोलीत आवरायला जातात. आत्तापर्यंत कळलं असेल की आपली हिरोईन आर्या देसाई आहे आणि जे आता संभाषण झाले ते तिचे आईवडील मिस्टर प्रेम देसाई आणि शालिनीबाई देसाई. आता प्रेम देसाई आणि तिच्यात काय एवढा तणाव आहे आणि ते प्रेम लग्नासाठी का विरोधात आहे, शिवाय ती अशी का बोलली, मनात या प्रश्नांची उत्तरे कथा सरकेल तशी पुढे पुढे कळेलच. मुंबईच्या एका गजबजलेल्या IT कंपनीत नेहमीप्रमाणे सकाळची गडबड सुरू होती. लिफ्ट समोर लोकांची रांग लागलेली. त्या गर्दीत एक मुलगी थोडीशी गोंधळलेली, खांद्यावर पर्स घेतलेली, तीही या गर्दीत घुसते. थोडा मोठा श्वास घेत ती म्हणाली, डोंट वरी, ठीक आहे, काही होणार नाही. फक्त थोडा उशीर झाला एवढंच. एवढं बोलून ती लिफ्टमध्ये शिरते. ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून आपली नायिका आर्या देसाई होती. घरातल्या वादामुळे तिला निघायला उशीरच झाला होता. आणि त्यात मुंबईसारख्या शहरात एक एक मिनिटही किती महत्वाचा असतो हे आपल्याला सगळ्यांनाच चांगलेच माहीत आहे. पण तिला उशीर मात्र कमीच नव्हता झाला. तर 9 वाजता पोहोचायचं ठरलेलं आणि आत्ता झाले होते 9:30. त्यामुळे तिला टेन्शन आलं होतं. नाही म्हटलं तरी ते नॅचरल होतं. लिफ्टमधून बाहेर पडताच ती डावीकडे वळली, आपल्या क्युबिकलचा शोध घेत. तेवढ्यात एक मोठ्या कॉन्फरन्स रूममधून आवाज आला. एक्सक्यूज मी, तुम्हीच का नवीन इंटर्न? आवाज कानावर पडताच आर्याने मागे वळून पाहिले. समोर एक उंच, स्मार्ट, थोडासा रागीट चेहऱ्याचा 25 वयोगटातील तरुण मुलगा उभा होता. या कंपनीचा मालक तोच असावा असा रुबाब होता आता त्याच्या चेहऱ्यावर. डोळ्यात गंभीरपणा, अंगावर 3 सूट, ते ब्लॅक जॅकेट, प्रॉपर एक बिझनेसमॅन, हातात फाईल आणि आवाजात अथॉरिटी. तो होता अजय देशमुख, तिचा टीम लीडर. हो, मीच आर्या, ती थोडं हसत म्हणाली. पण अजयने थंड आवाजात पुढे तिला विचारलं, पहिल्याच दिवशी लेट? आमच्या टीममध्ये डिसिप्लिन सर्वात महत्वाचं आहे. इफ यू कांट रिस्पेक्ट द टाइम, यू कांट सर्व्हाइव्ह हिअर. त्याचं बोलणं ऐकून आर्या चपापली. मनात रागही आला. काय समजतो स्वतःला? थोडा उशीर झाला म्हणून असं बोलायचं? पण तरी तिने तोंडावर शांतता ठेवत म्हणाली, सॉरी सर, लोकल ट्रेन उशिरा आली. तसं अजय लगेचच म्हणाला, एक्सक्युजेस. आय हेट धिस कॉमन एक्सक्युजेस. ट्रेन हा बहाणा आता सर्वांनाच माहीत झाला आहे. जे खरंच काम करण्यात इंटरेस्टेड असतात ते आधीच टाइम मॅनेज करतात. कॉन्फरन्स रूममध्ये त्याचा बाकी सहकारी खुसखुसून हसले. आर्याच्या डोळ्यात पण का माहीत नाही लगेच पाणी दाटलं. पण तिने कसं बसं सावरलं. ठीक आहे, बघते नंतर तुला मी. तसंही आता माझं कामच बोलणार. पण तरी ती मन घट्ट करून मनाशी बोलले. नंतर मात्र दुपारपर्यंत आर्या आपापल्या असाइनमेंटमध्ये गुंतली. तशीही ती खूप शार्प होती. डेटा ॲनालिसिस, प्रेझेंटेशन, एक्सेल सगळं तिच्या हाताचा मळ होता. त्यामुळे तिला असं काम समजावून घेण्यात वेळ लागला नाही. पण अजयचा कठोर चेहरा मात्र
तिला वारंवार आठवत होता. लंच ब्रेकमध्ये सहकारी मुलींनी तिच्याशी गप्पा मारल्या, ओळखीही करून घेतल्या. सुनैना तिची आता खास बेस्ट फ्रेंडही बनली. तिलाही जॉईन होऊन 15 दिवस झाले होते. डोंट माइंड हिम. अजय सर नेहमी असंच बोलतात, पण ते मनाने वाईट नाही. तिने हसत आपल्या डब्यातील सँडविच तिला देत म्हटलं. यावर आर्या हसली. आणि ते कसे आहे हे माझ्याशिवाय अजून कोणाला माहीत असणार आहे, तिने मनात म्हटलं. शिवाय अजून एक मनात ठरवलं, कितीही तो कठोर असला तरी माझं काम परफेक्ट मी मात्र करणार. मग मला कुणीही कमी लेखू नये म्हणून. आणि एक दिवस ह्याच अजयने नाही माझ्या मागे पुढे केलं तर नाव नाही लावणार आर्या देसाई म्हणून. काय ग आर्या, कसला विचार करत आहेस? पण तिला असं हरवताना पाहून सुनैनाने तिच्या पुढे टिचकी वाजवली की प्रेमात पडली आपल्या या बॉसच्या. तिने आपल्या हाताच्या ढोपराने तिला पुश करत हसत म्हटले, हे काय कॉलेज नाही की लंच ब्रेकला तुम्ही तासभर बसला आहात? तोच एक कडक आवाज आला आणि सुनैनाने तिला पाहून डोळे फिरवले. मिस सुनैना, त्या प्रेमाच्या गोष्टी नंतर करा. आधी सर जे प्रोजेक्ट देणार आहे ना ते पूर्ण करून दाखवा. म्हणजे कमीत कमी सर तुम्हालाही नोटीस करतील. ती मुलगी पुढे कुटील हसू आणत म्हणते, ज्यावर सुनैनाने शांत राहणे पसंत केले. कारण प्रोजेक्ट आणि तिचा कॉलेजपासूनचा 36चा आकडा होता. चला आता लवकर, सर कॉन्फरन्समध्ये तुम्हा सर्वांची वाट पाहत आहेत. त्याच मुलीने पुढे म्हटलं आणि एक रागेट कटाक्ष आपल्या आर्याकडे टाकला आणि आली तशी निघूनही गेली. आर्याला मात्र आश्चर्य वाटलं याचं. कोण म्हणायचे या? ती मुलगी जाताच आता आर्याने सुनैनाला विचारलं. अरे, तुला नाही माहीत? सुनैनाला मात्र आश्चर्य वाटलं याचं. अगं ही तीच भवानी, आपल्या सर्वांची सवत. पण तिचे बोलणे मात्र आर्याच्या डोक्यावरून गेलं. तसं तिने भुवया जुळवल्या. अगं आपल्या अजय सरांची गर्लफ्रेंड किमया सरपोतदार KS. तसं सुनैनाच पुढे बोलली. ओ, तर या आहेत किमया मॅडम. तसं आपली आर्या आता अशी बोलली की तिला किमयाबद्दल माहीत असावं आधीच. तसं सुनैनाने तिच्याकडे शंकेच्या भावनेने पाहिले. अगं म्हणजे यांचं नाव खूप वेळा आधी ऐकलं आहे. KS कंपनी, आशियामधील टॉप 5 कंपनीतील एक कंपनी. आणि तिच्या मालकाची हीच ती ना घमेंडी मुलगी? तसं तिने हसत पुढे म्हटलं. तीच ती. बर, चल आता लवकर, नाहीतर ती बाय आपल्या वानगुटीवर बसेल. तसं घाई करत आता सुनैना बोलते आणि आपल्या पर्समध्ये टिफिन ठेवतच बोलते. ती काय आपल्या मानगुटीवर बसणार? उलट आता दिवस आले मी तिच्या मानगुटीवर बसण्याचे. आर्या फुटफुटले. म्हणजे ग, जे सुनैनाला कळलं नाही, जसं आता आपल्याला कळलं नाही. ती का अशी म्हणाली ते, पण डोंट वरी, लवकरच तिलाही कळेल आणि आपल्यालाही. काही नाही ग, चल लवकर, म्हणतच ती आता तिचा हात धरून कॅन्टीनमधून आपल्या जागेवर जाते, जिथे तिला बसायला जागा दिली होती. लगेच त्या मग मीटिंगला निघून गेल्या. मीटिंग एका आलिशान कॉन्फरन्स रूममध्ये ठेवली गेली होती. सगळे नवीन प्रोजेक्ट कसा असेल यावर चर्चा करत होते. कुणी खुश होते या न्यू प्रोजेक्टसाठी, तर कुणी मनातून धास्तावले होते. अजय सर तर तसे खूप फ्रेंडली असले तरी काम जिथे आड येत असे तिथे ते कुणाची गय करत नसे हे सर्वांनाच माहीत होते. सो आजच्या या न्यू प्रोजेक्टसाठी तुम्ही सर्वजण खूप उत्सुक असाल. तोच आता अजय तिथे येऊन बोलायला लागला. सोबत ती किमया होती, जी सध्या आर्याकडे पाहत होती आणि हातातील पेन्सिलने टेबलवर टक टक आवाज करत आर्याला खुन्नसी देण्याचं काम करत होती. पण आर्या मात्र अजयकडे टक लावून पाहत होती. तिचं मात्र किमयाकडे अजिबात लक्ष नव्हते. असं नव्हतं, पण समोर इतका मस्त हँडसम हंक असताना कुणी मुलगी तिच्यासारख्या किलोभर मेकअप करूनही चेटकीनसारखी दिसणाऱ्याकडे लक्ष का जाई? तसंही सध्या सर्वच मुली त्याच्याकडे टक लावून पाहत होत्या. एक सुनैना सोडली तर. कारण सुनैना मात्र आपल्या हिरोकडे न पाहता त्या किमयाकडेच पाहत होती आणि तिचं असं आपल्या आर्याकडे पाहणे
सुनैनाला ऑकवर्ड करून जात होतं. आज तिचा पहिला दिवस असूनही किमया तिच्याकडे खुन्नस का देत आहे याबद्दल नंतर विचारू आर्याला. हे आता ती स्वतःशीच बोलत सुनैना परत अजयकडे पाहायला लागली. कारण तिच्या आता सगळं डोक्यावरून जात होते. सो मिस सुनैना आणि न्यू जॉईनी मिस तो तिच्या कानावर अजय सरांचा आवाज आला आणि ती गडबडून पटकन आपल्या जागेवर येस सर म्हणत उठून उभी राहिली. आजचा प्रोजेक्ट मी तुम्हा दोघींना देत आहे. पुढच्या अर्ध्या तासात मला प्रेझेंटेशन हवे आहे आणि तेही परफेक्ट. कसलीही अगदी एकही चूक मी चालून घेणार नाही. हे याद राखा मिस न्यू जॉईनी. अजयने आता आर्याकडे रागातच एक कटाक्ष टाकत बोलला. हो सर, होऊन जाईल. सुनैना काही बोलणार तसं आर्याच आता खूप कॉन्फिडेंटली बोलली. आता मात्र त्याला टशन ती त्याला देत होती. ओके, मग जावा आत्ताच आणि बरोबर 30 मिनिटांनी इथेच या. पण लक्षात असू द्या प्रेझेंटेशन प्रॉपर. अजय अजून रूढ होत आपल्या घड्याळात पाहत म्हणाला. डोंट वरी सर, मलाही माझं काम चोख करायलाच आवडतं. हे तर एक मामूली प्रेझेंटेशन आहे सर. पण त्याला पुढे न बोलू देता ती हलकी हसत म्हणते. हे माझ्याशिवाय अजून कोणाला माहीत असेल. अजय सर आपल्या मनात बोलतात. यू मे गो नाव. पण परत चेहरा आपला निर्विकार करत तो त्या दोघींना बोलतो तसं त्याही हो म्हणत कॉन्फरन्स रूमच्या बाहेर पडतात. अजय सर आणि आर्या एकमेकांना ओळखतात का? आणि या किमयेची काय कहाणी आहे? प्रेझेंटेशन आर्या प्रॉपर अगदी अजयला हवे तसे देऊ शकेल का? काय वाटतं तुम्हाला? कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडत असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो, अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून मला सपोर्ट नक्कीच करा. थँक्यू.